Hello friends, in today's lecture I am going to explain the case 3 and what is a double shoe braking system. In case 3, what is the case 3? This tangential force is above the fulcrum. That means when the line of action of a tangential braking force passes through a distance A above the fulcrum, that means this tangential force and fulcrum have a distance, but that is a fulcrum, tangential force is above the fulcrum. In last case, a tangential force is the below the fulcrum. Okay, now see, सेम मेथड आहे, काही चेंजेस नाही आहेत, फक्त याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स रिझल्ट मिळतात. रिव्हर्स मीन्स तिथला जो क्लॉकवाईजचा रिझल्ट आहे तो इथं अँटी क्लॉकवाईजला मिळेल आणि तिथला अँटी क्लॉकवाईजचा जो काय रिझल्ट आहे तो इथं क्लॉकवाईजला मिळेल. फॉर्म्युला लक्षात ठेवायला थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळं हे मोमेंट घेऊनच तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. प्रॉब्लेमच्या वेळेस मग तुम्हाला सांगतो कसं सॉल्व्ह करायचा, पण आता सांगतोय तुम्हाला. टेकिंग मोमेंट ॲट पॉईंट ओला जर तुम्ही मोमेंट घेतला, काय काय येईल बघा. ओला मोमेंट घेतल्यानंतर हा आर्यन जो आहे इंटू एक्स, हा अँटी क्लॉकवाईज तो एकीकडे येईल. हा पी इंटू एल हा क्लॉकवाईज आहे आणि हा एफ टी. आता इथं हा फलक्रम डाऊनवर्ड असल्यामुळे हा असा क्लॉकवाईजच येईल, बरोबर आहे का. फलक्रम कुठं आहे, डाऊनवर्ड आहे, म्हणून तो क्लॉकवाईजच येईल. मीन्स हे दोन्ही क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज. मीन्स काय केलं बघा, टेकिंग मोमेंट ॲट पॉईंट ओ इज इक्वल टू 0. आता क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह घेतलेले आहेत. हा तुमचा इक्वेशन आहे. आर्यन इंटू एक्स, आर्यन इंटू एक्स काय आहे, हा अँटी क्लॉकवाईज आहे आणि एफ टी इंटू ए जो आहे हा क्लॉकवाईज आहे, म्हणून तो मायनस केला आहे. आर्यन इंटू एक्स मायनस एफ टी इंटू ए इज इक्वल टू पी एल. पी एल पण कसा आहे, क्लॉकवाईज आहे, बरोबर. नंतर एक स्टेप मी इथं इलिमिनेट केलेला आहे, तुम्हाला इथं नोट करतो थांबा. ॲक्च्युली कसा येतो, आर्यन इंटू एक्स इज इक्वल टू असा फॉर्म्युला येतो, एफ टी इंटू ए प्लस पी एल. हा नॉर्मली फर्स्ट तुमचा इक्वेशन येईल. मी डायरेक्टली सेकंड स्टेप घेतलेली आहे. हा फर्स्ट इक्वेशन येईल, हे तुम्ही नोट करून ठेवा कुठंतरी. मग हा एफ टी मी काय केला, इकडे शिफ्ट करून तो मायनस केलेला आहे. डायरेक्टली सेकंड स्टेप इथे घेतलेली आहे, ही जी स्टेप आहे, लक्षात येतं. मग नेक्स्ट बघा, आर्यन इंटू एक्स, एफ टी मीन्स म्यू इंटू आर्यन परत पुट केला इज इक्वल टू पी एल. ह्याच्यातून परत आर्यन आर्यन कॉमन निघतो. आर्यन इज इक्वल टू एक्स मायनस म्यू ए इज इक्वल टू पी एल. therefore आर्यन इज इक्वल टू पी एल अपॉन एक्स मायनस म्यू ए. हे तुम्हाला फायनल इक्वेशन मिळेल. हा इकडे काय आला, डिवाइड आला. therefore ब्रेकिंग टॉर्क टी बी इज इक्वल टू पी एल म्यू आर अपॉन एक्स मायनस म्यू ए. इथला क्लॉकवाईजचा आणि तिकडचा अँटी क्लॉकवाईजचा दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत, जर तुम्ही चेक केला तर. लक्षात येतं. अशा प्रकारे तुम्हाला हा मोमेंट घ्यायचा आहे, समजतं, सिम्पल. नेक्स्ट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज मीन्स काय येईल, हा जो अँटी क्लॉकवाईज असं केल्यानंतर एफ टीची डायरेक्शन फक्त चेंज होईल. एफ टी इकडं लेफ्ट हँड साईडला येईल. रोटेशनवरून तुमचा एफ टी ठरवायचा, लक्षात ठेवा. रोटेशन जर क्लॉकवाईज असेल तर राईटला येईल, अँटी क्लॉकवाईज असेल तर लेफ्टला येईल. मग याच्यामध्ये परत मोमेंट घ्यायचा आहे. मोमेंट हा पी इंटू एल, हा तर क्लॉकवाईज आहे, हा पॉझिटिव्ह येईल. हा आर्यन जो आहे, हा आर्यन इंटू एक्स, हा राईट हँड साईडच्या इकडे येईल, म्हणजे लेफ्टला ठेवूया आपण. आणि हा एफ टी हा पण काय आहे, निगेटिव्हच येतो, कारण अँटी क्लॉकवाईजच आहे, असा येईल तो. मग परत बघा, आर्यन इंटू एक्स प्लस एफ टी इंटू ए इज इक्वल टू पी एल. हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज आहेत, म्हणून मी एकीकडे ठेवलेले आहेत, आणि इक्वल टूच्या साईनला क्लॉकवाईज, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग परत एफ टी इज इक्वल टू म्यू आर्यन, आर्यन कॉमन निघेल, एक्स प्लस म्यू ए आतमध्ये राहील. therefore value of Rn is equal to PL upon x plus mu A. Put this value in torque equation, that means TB is equal to mu R into Rn. We will get PL mu R upon x plus mu A is your final torque equation. ओके, हे दोन्ही तुम्हाला सिम्पल आहेत, फक्त दोन्ही डायग्राममध्ये लक्षात ठेवा. एकदा जर तुम्ही मोमेंट घ्यायला शिकला व्यवस्थित, तर मोमेंट घेतला तर काहीही अडचण येत नाही. परत एकदा मी फक्त शॉर्टमध्ये मोमेंटचं जर बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असेल तर ते मी शॉर्टमध्ये सांगतोय. बघा, हा व्हील आहे, बरोबर आहे. इथून आपण काय करतोय,
हा फलक्रम आहे, हा टँजेन्शियल फोर्स. सपोज क्लॉकवाईजला अँटी क्लॉकवाईजला असेल तर असा येईल, हा नॉर्मल रिॲक्शन आर्यन, अँड दिस इज अ फोर्स पी एफर्ट वी आर अप्लाइंग. हा बघा कसा येतो, याच्यासोबत अँटी क्लॉकवाईज येतो, हा पण अँटी क्लॉकवाईज येतो, म्हणून दोन्ही एका डायरेक्शनला. हा क्लॉकवाईज येतो म्हणून हा राईट इक्वल टू साईनच्या अपोजिट साईडला येईल. लक्षात येतं. तर तेच मी क्लॉकवाईज घेतला, दिस इज अ फलक्रम, दिस इज अ व्हील, दिस इज अ पॉईंट एफर्ट पी, दिस इज अ नॉर्मल रिॲक्शन अँड दिस इज अ एफ टी. जर क्लॉकवाईज घेतला तर एफ टी. मग एफ टी बघा कसा येतो, हा क्लॉकवाईज येतो आणि पी एल पण हा क्लॉकवाईज येतो. लक्षात येतं का. आणि हा एकच अँटी क्लॉकवाईज येतो. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जर तुम्ही मोमेंट घेतला तर प्रॉब्लेमला काही अडचण येत नाही. तुम्हाला एकही फॉर्म्युला यातला पाठ करावा लागत नाही जर तुम्हाला मोमेंट परफेक्टली घेता येत असेल तर. लक्षात येतं. फॉर्म्युला पाठ केला, कन्फ्युजन आहे, कुठला फॉर्म्युला कुठं वापरायचा लक्षात येत नाही, कारण का चारही फॉर्म्युले सेम आहेत. 2 ठिकाणी प्लस आहे, 2 ठिकाणी मायनस आहे. लक्षात येत नाही ते कुठं यूज करायचं. त्यामुळे मोमेंट लक्षात ठेवायचं आहे. प्रॉब्लेम्सच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे आहेत. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचं नाही आहे, मोमेंट लक्षात ठेवायचा. फॉर्म्युला पाठ केला तर चुकायचे चान्सेस जास्त असतात, लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आहे डबल ब्लॉक और डबल शू ब्रेक. आपण आतापर्यंत बघितलं सिंगल ब्लॉक, आता आपण डबल ब्लॉक आपण काय यूज करतोय, नॉर्मली हे कुठे यूज करतोय, जिथं आपले क्रेन्स असतात मटेरियल हँडलिंगसाठी. मोठमोठे क्रेन्स काय करतात, ब्रिज बांधण्यासाठी ब्रिजचा जो रूफ उचलून घेतात, किंवा मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन साईटवरती जे क्रेन्स असतात तिथं आपण डबल ब्रेक यूज करतोय. किंवा और लिफ्ट आपण जे बघतोय वर खाली करण्यासाठी लिफ्ट जो असतो मोठमोठ्या बिल्डिंग्समध्ये, तिथं पण आपण डबल ब्रेक सिस्टीमचा यूज करतोय. आता ह्याचं कन्स्ट्रक्शन पहिला बघूया. डबल ब्रेकिंग सिस्टीम बघा, हा रोटेटिंग व्हील आहे फर्स्ट, दिस इज अ रोटेटिंग व्हील. हा पॅडिंग आहे, मीन्स नॉर्मल रिॲक्शन आला पाहिजे याच्यावरती, पॅडिंगच्या वरती नॉर्मल रिॲक्शन येईल. हे ब्रेक शू आहेत दोन्ही पण, आणि हा त्याला सपोर्ट सिस्टीम आहेत, ब्रेक आर्म त्याला आपण म्हणतोय. आणि इथं एक लिव्हर आहे, बेल क्रँक लिव्हर, आणि इथं स्प्रिंग आहे. ह्याच्या साहाय्याने आपण काय करू शकतोय, जर मी याला एफर्टवरती फोर्स अप्लाय केला तर हा स्प्रिंग काय होतो, कॉम्प्रेस होतो, आणि हा पार्टला पण काय होतो, ब्रेक अप्लाय होतो. लक्षात येतं. लिव्हरवरती जर मी फोर्स अप्लाय केला तर डायरेक्टली काय होतं, ब्रेक अप्लाय होतो. हे दोन्ही ब्रेक शू या व्हीलवरती प्रेशर क्रिएट करतात, हे लक्षात ठेवा. आणि हा क्लॉकवाईज असू दे अँटी क्लॉकवाईज असू दे काही फरक पडत नाही, कारण एकाची एफ टीची डायरेक्शन खाली असणार, एकाची वरती. कारण क्लॉकवाईज घेतला तर हा असा खाली येईल, हा असा वर जाईल, एफ टी, हे लक्षात ठेवा. हा टँजेन्शियल फोर्स. डायग्राम तरी समजली, क्लिअर आहे. हे 2 व्हर्टिकल ब्रेक आर्म्स आहेत, ब्रेक शू, रोटेटिंग ड्रम, आणि स्प्रिंग आणि ब्रेल क्रँक लिव्हरनं आपण त्याला फोर्स अप्लाय केला आहे. आता ह्याचा उपयोग काय बघा, ज्यावेळेस आपण सिंगल ब्रेकिंग शू अप्लाय करतोय, सिंगल ब्रेक, आता ॲक्च्युली व्हील आहे, हा व्हील कोणत्या तरी एका शाफ्टवरती माउंट केलेला असणार आहे. आपण सायकलचा शाफ्टवरती असतो, किंवा टू व्हीलर बघितला, टू व्हीलरच्या आतमध्ये पण एक शाफ्ट असतो. पण ज्यावेळेस आपण ब्रेक अप्लाय करतोय, हे ब्रेक एकाच डायरेक्शनमध्ये आहे, बरोबर आहे का. त्यामुळं काय होतं, इथं बेंडिंग ऑफ शाफ्टवरती लोड येतोय डायरेक्टली, लक्षात येतं का. पण दोन्ही डायरेक्शनवर फोर्स अप्लाय केला तर शाफ्टवरती लोड येत नाही, कारण बोथ डायरेक्शनला आपण काय करतो, प्रेस करतो. एकाकडून प्रेस केला तर मुवमेंटचे चान्सेस आहेत, ते सांगितलं. वेन अ सिंगल ब्लॉक ब्रेक इज प्रेस्ड अगेन्स्ट रोटेटिंग ड्रम, द अनबॅलन्स लोड क्रिएट्स ऑन द बेअरिंग ऑफ शाफ्ट. त्या बेअरिंग किंवा शाफ्टवरती काय होतो, अनबॅलन्स लोड येतो, कारण एकाच डायरेक्शनमधून आपण अप्लाय केला आहे. तर बोथ इक्वल आणि अपोजिट अप्लाय केला तर ते काय होतात, बॅलन्स होतो. ड्यू टू नॉर्मल रिॲक्शन आर्यन, याच्यामुळे काय होतं, अनबॅलन्स्ड फोर्स क्रिएट होतो. ड्यू टू अनबॅलन्स फोर्सेस कॉजेस बेंडिंग ऑफ शाफ्ट. तर तो शाफ्ट काय होऊ शकतो, देर इज अ चान्सेस ऑफ बेंडिंग ऑफ शाफ्ट. This unbalanced force can be avoided by double block brake having 2 blocks on opposite side of a drum. म्हणजे याच्यामध्ये काय केलं आहे, 2 ब्लॉक्स आपण यूज केला आहे अपोजिट साईड ऑफ अ ड्रम. जर तुम्ही विचार केला रेल्वे सिस्टीममध्ये, रेल्वेमध्ये कसं असतो, हा रेल्वेचा ट्रॅक असतो नॉर्मली, दिस इज अ रेल्वे ट्रॅक, ह्याच्यावरती व्हील आहे, आणि इथं आपण ब्रेक अप्लाय केला. नॉर्मल लक्षात ठेवा, ग्राउंड सरफेसकडून पण रिॲक्शन मिळत असतो, त्यामुळे या केसेसमध्ये आपल्याला काय होत नाही आहेत, बेंडिंग ऑफ शाफ्टचे प्रॉब्लेम्स येत नाहीत, लक्षात ठेवा, बरोबर आहे का. पण ज्या वेळेस हा जो व्हील आहे
फ्री टू रोटेट असतो. जसं आपण आता म्हणतोय कुठे क्रेनमध्ये वरती कुठेही त्याला सरफेसला तो टच नसतो, असा फ्री असतो. क्रेनमध्ये पण फ्री असतो. त्यावेळेस आपण बोथ डायरेक्शननं फोर्स अप्लाय केला पाहिजे, जिथं आपण आता डबल शू ब्रेक बघतोय. लक्षात येतं का? रेल्वेमध्ये किंवा आपल्या सायकलमध्ये जरी आपण सिंगल ब्रेक अप्लाय केला तर ग्राउंड सरफेसकडून रिॲक्शन मिळत असते. हे लक्षात ठेवा. डबल शू ब्रेक कुठं वापरायचा? मटेरियल हँडलिंग इक्विपमेंटमध्ये मोस्टली आपण काय करतोय? डबल शू ब्रेक वापरतो. लिफ्ट मटेरियल हँडलिंग इक्विपमेंटच आहे. मॅनला अप अँड डाऊन मूव्ह करतोय. क्रेन इट इज ऑल्सो मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट. अशा ठिकाणी आपल्याला डबल ब्रेक अप्लाय करावे लागतात. When the force P is applied through the bell crank lever, the spring gets compressed and brake is released. And when there is no force P on the lever, the brake is engaged automatically. Means जर आपण बघितला, मी मगाशी उलटं सांगितलं, आता बघा हा उलटा आहे. जर तुम्हाला हा कंटिन्युअसली डबल शू ब्रेक जो आहे लॉकिंग कंडिशनमध्ये असतो. लॉकिंग कंडिशन मीन्स इट इज ऑलवेज इन अप्लाइड कंडिशन. हा स्प्रिंग फोर्स काय करतोय? याच्यावरती फोर्स एक्झर्ट करतोय. बरोबर आहे का? म्हणजे हा फोर्स एक्झर्ट केल्यानंतर हे कंटिन्युअसली ब्रेक अप्लाइड कंडिशनमध्ये असतो. पण सिंगल शू ब्रेकला आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागतो ब्रेक लावायला. इथं आपण फोर्स कधी अप्लाय करणार? ब्रेक रिमूव्ह करायला फोर्स अप्लाय करणार. लक्षात ठेवा. ज्यावेळेस हा आपण एफर्ट पी अप्लाय करतो लिव्हरवरती, हा जो ब्रेक आर्म आहे तो इकडे मूव्ह होतोय. त्याच्यामुळे काय होतो? ब्रेक रिलीज होतोय. हे लक्षात ठेवा. ब्रेक काय होतो? रिलीज होतोय. वेन दी फोर्स पी इज अप्लाइड थ्रू बेल क्रँक लिव्हर, द स्प्रिंग गेट्स कॉम्प्रेस्ड अँड ब्रेक इज रिलीज. ब्रेक रिलीज होतोय. अँड देर इज नो फोर्स पी ऑन लिव्हर, ब्रेक इज एंगेज ऑटोमॅटिकली. जर आपण लिव्हरवरचा फोर्स काढून घेतला तर ब्रेक ऑटोमॅटिकली काय होतो? एंगेज होतो. इन दिस टाईप ऑफ ब्रेकिंग टॉर्क इज अ टॉईस. ब्रेकिंग टॉर्क टॉईस का होतो? कारण आपण 2 ब्रेक पॅड अप्लाय केले. इकडे एक आहे आणि इकडे एक. सिंगल असेल तर 1 ब्रेकिंग टॉर्क मिळेल, डबल असेल तर 2 मिळतील. आता फॉर्म्युला काय? TB इज इक्वल टू FT1 प्लस FT2 इंटू आर. FT1 प्लस FT2 इंटू आर. FT मीन्स म्यू इंटू RN1 प्लस FT2 मीन्स म्यू इंटू RN2. नॉर्मल रिॲक्शन 1 ब्रेकचा आणि 2 ब्रेकचा येईल. मग कॉमन काय निघतो त्याच्यामध्ये? परत म्यू कॉमन निघतो आर. TB इज इक्वल टू म्यू इंटू आर इंटू RN1 प्लस RN2. हे तुमचे काय असतील? सिम्पल ब्रेकिंग टॉर्कचा फॉर्म्युला आहे. डबल शू ब्रेकवरती आपल्याला प्रॉब्लेम्स येत नाहीत, तर फक्त कशावरती येतात? सिंगल शू ब्रेकवरती प्रॉब्लेम्स येतात. व्यवस्थित सिंगल शू ब्रेकचा डेरिवेशनचा जो पार्ट आहे तो तुमचा होमवर्क असेल, हे लक्षात ठेवा. काय सांगतोय? हा तुमचा प्रत्येकी होमवर्क असणार आहे. आज आपण काय करू? इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढील पार्ट बघूया.